मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. संदीपजी, उद्धव ठाकरेंची नुकतीच पत्रकार परिषद झालेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते असतील किंवा राज ठाकरेंचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या मनामध्ये युतीबाबत संभ्रम नाही आहे. आम्ही कुठलीही सूचना किंवा संदेश देणार नाही, थेट बातमीच देऊ. वाट बघा, वाट बघूया बातमीची. तुमच्याशी काही संवाद सुरू आहे किंवा काही? नाही, काय नाही. युतीबाबत कुठलीही बोलणी, चर्चा काही सुरू नाही आहे? आमच्याबरोबर कुठलीही चर्चा, कुठलीही काय त्याला म्हणतात संपर्क हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडनं झालेला नाही. हे अत्यंत जबाबदारीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता म्हणून मी आपल्याला सांगतोय. त्याच्यात जे म्हणाले ते की काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल वगैरे, मला वाटतं 2014ला पण महाराष्ट्राच्या मनात होतं, पण त्यांनी ते महाराष्ट्राच्या मनातलं केलं नाही, त्यांनी स्वतःच्या मनातलं केलं. 2017ला पण महाराष्ट्राच्या मनात होतं, पण त्यांनी महाराष्ट्राच्या मनात आहे ते केलं नाही, स्वतःच्या मनातलं केलं. 2019च्या विधानसभेला महाराष्ट्राच्या मनात होतं की शिवसेना भाजप युतींनी राज्य करावं म्हणून त्यांनी मतदान केलं, पण त्यांनी महाराष्ट्राच्या मनातलं ऐकलं नाही, स्वतःच्या मनाप्रमाणे केलं. त्याचे परिणाम 2022ला त्यांनी भोगले. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या मनातलं ह्याही वेळा ऐकतील का याची आपल्याला वाट बघावी लागेल. तर आता वाट बघूया. पण सातत्याने शिवसेना ठाकरे गटाकडून युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली जाते, मात्र तुमच्या पातळीवरती इतकी नकारात्मकता का आहे या युतीबाबत? काय नकारात्मक दिली तुम्ही की कुठल्याही पद्धतीचा संवाद होत नाहीये, चर्चा होत नाही, असं का? ह्याच्यात नकारात्मक मी खरं सांगतो. कसं आहे, तुम्ही ट्रेडमिल बघितले? ट्रेडमिलवर चाललाय कधी? ट्रेडमिलवर जेव्हा चालतो तेव्हा माणूस चालतोय असं वाटतं, पावलं पुढे पडतात असं वाटतं, पण तो प्रत्यक्षात आहे त्याच जागी उभा असतो. मला असं वाटतं संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे सध्या ट्रेडमिलवर चालत आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वाटतं की ते पाऊल सकारात्मक आहे, पण ते ट्रेडमिलच्या वरती ते त्याच ठिकाणी धावत आहेत, जिथे सुरुवात केली तिकडे धावत आहेत, पाऊल काय पुढे पडत नाहीये. पण तुमच्या इकडची काही नेते मंडळी असतील किंवा ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते असतील, त्यांची देखील इच्छा आहे की ही युती झाली पाहिजे. माझी पण इच्छा आहे, दोन भावांनी एकत्र आली पाहिजे, महाराष्ट्राची इच्छा आहे, पण त्याच्यासाठी पाऊल पुढे टाकावं लागेल ना. ट्रेडमिलवर चालून कसं चालेल मला सांगा? पाऊल पुढे कोण टाकणार? आता 2014ला 2017ला जो आम्ही प्रस्ताव दिला, त्या प्रस्तावाच्या उत्तराची वाट 2025 पर्यंत आम्ही बघतोय. ओके, मग उद्धव ठाकरे कसं म्हणतात की महाराष्ट्रातल्या मनातलं होईल? आता तुम्ही होतात त्या पत्रकार परिषदेत, तुम्ही विचारायला पाहिजे होतं. ते तेवढंच बोलले आणि पटकन उठून निघून गेले. निदान मी तुमच्याशी एवढं बोलतोय तरी ते नुसते कोडी घालतात तुम्हाला आणि निघून जातात. आता आता मला सांगा, समजा मला युती करायची असं पकडा, मी सांगेन ना मला युती करायची आहे, हे कोडं कशाला घालायला पाहिजे? महाराष्ट्राच्या मनात होईल, त्याच्यात पण कोडी. आता किती दिवस ही कोडी सोडवायची? बरं, रोज उठून संजय राऊत बोलतात आम्ही सकारात्मक आहोत, आदित्य ठाकरे आहोत सकारात्मक, मग त्यांच्या यायला परत तुम्ही आमच्याकडे येता, आम्ही बोलत. आता किती दिवस बोलत राहणार? तर कधीतरी टाइम प्लीज घ्या. संजय राऊत असंही म्हणालेले, एकदा त्यांनी शिवतीर्थला कॅफे म्हणालेले, अनेक लोक येतात, भेटतात, कॅफे आहे. आज ते म्हणालेले आहेत की शिवतीर्थ हे आमचं घर आहे. चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं काय माहिती आहे, जेलचा उपयोग हा नुसता शिक्षेसाठी नसतो, तर कैद्यांना सुधारण्यासाठी पण असतो. काहीतरी सुधारणा झाली त्यांच्या जेलमध्ये जाऊन. पण सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, मनसेचा देखील डाऊनफॉल सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्याही पक्षाला तितकंसं यश गेल्या काही निवडणुकांमध्ये मिळालं नाही, तर हा पूरक काळ आहे का दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं? जोपर्यंत ठोस प्रस्ताव हा सन्मान्य राजसाहेबांना देत नाही, जो ज्या वेळेला देतील त्यावेळेला त्याच्यावर जो योग्य निर्णय असेल तो राजसाहेब घेतील, याचा मला ठाम विश्वास. एक शेवटचा प्रश्न, मग मागचा तुमचा अनुभव पाहतात यावेळेस तुम्ही कुठल्याही पद्धतीचा प्रस्ताव देणार नाही असं आहे का? आमची जीभ दुधाने पोळलेली आहे, त्यामुळे आम्हाला ताकही फुंकून प्यावं लागतं. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उदय गंगावणेसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई.